नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या प्रकारे लोकसभेच्या निकालांचं विश्लेषण झालेलं होतं आणि बघा 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 भाजपला ठोकून काढलं मतदाराने, म्हणून भाजपला हिणवण्याची स्पर्धा चालली होती. त्या सगळ्यांना हरियाणा आणि पाठोपाठ लोकसभा विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निकालांनी पूर्णपणे तोंडघशी पाडलं. कारण जसा हरियाणा तसाच महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली होती. पण ही पिछेहाट झाली ती जिंकायच्या किंवा हरलेल्या जागांची होती. आणि मी परत परत सांगत आलो की भाजपच्या 2019च्या मतामध्ये फक्त 1% घट झाली होती. पण जागांच्या सीटांमध्ये फार प्रचंड फरक पडला होता. आणि हा समजून न घेता जर तुम्ही त्या निकालाला फार मोठं काहीतरी ठरवायला जाल तर मग तुम्ही तोंडघशी पडता. कारण तो तुमचा गैरसमज असतो, वस्तुस्थिती तशी नसते. आभास निर्माण केला आणि त्या आभासाला तुम्ही सत्य समजला तर तो तुमचा दोष असतो. हे मी का सांगतोय मित्रांनो, अजूनही आता आठवडा लोटला निकाल येऊन, तरी निकाल अचंबित करणारे आहेत असं म्हणणारे दिवटे अजूनही आपली अक्कल बाळगत आहेत की एवढा फरक कसा पडला. सगळ्यात पहिला फरक मी सांगतो की लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यामध्ये किती फरक आहे बघा. 4 जूनला लोकसभेचे निकाल लागले. 4 जून पासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे 4.5 महिन्याचा फरक आहे. आणि 4.5 महिन्यामध्ये इतका फरक पडतो, ह्या सगळ्यांना जो प्रश्न पडलाय, हे जे कोणी विश्लेषक आहेत हे किती बेअक्कल आहेत याचा सगळ्यात मोठा पुरावा मी घेऊन आलोय. ज्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये इतका प्रचंड फरक कसा पडतो हे रहस्य उलगडता येत नाही, त्यांना राजकारणातली आणि राजकीय निवडणुकींच्या घडामोडीतली बाराखडी सुद्धा ठाऊक नाही, हे तुम्हाला म्हणता येईल. पहिला पुरावा मी तुम्हाला 2019 मध्ये महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका एकाच वेळेला झाल्या होत्या. अगदी एकाच वेळेला. म्हणजे मतदान केंद्रात मतदार केला, त्याने एखाद्या काय त्या स्लीपवर सही केली आणि इकडे जाऊन लोकसभेला मतदान केलं. तोच मतदार परत निवडणूक अधिकाऱ्याजवळ आला आणि त्याने दुसऱ्या स्लीप बुकवर सही केली आणि इकडे विधानसभेला मतदान केलं. म्हणजे त्याने फार फार तर 1 ते 1.5 मिनिटाच्या फरकाने दोनदा मतदान केलं. एकदा लोकसभेला केलं, एकदा विधानसभेला केलं. फरक किती होता? 4.5 महिने वगैरे नाही. लोकसभेला 4.5 महिन्यात एवढा कसा फरक पडतो, हा जो प्रश्न पडलाय, त्यांना निवडणुका कळत नाहीत याचा सगळ्यात मोठा पुरावा याच महाराष्ट्रामध्ये 1999च्या निवडणुकांनी दिलेला आहे. ज्यावेळेला लोकसभा आणि विधानसभा दोन्ही मतदाराने एकाच वेळेला केलं. फार फार तर 1, 1.5, 2 मिनिटाचा फरक. लोकसभेला मतदान केलं, विधानसभेला मतदान केलं. पण या मतदानामध्ये फरक किती होता माहितीये मित्रांनो? 8% मतांचा फरक होता. ज्या मतदारांनी लोकसभेला शिवसेना भाजप युतीला मतदान केलं होतं, काहीतरी 30% वगैरे असेल, मला आता नेमके आकडे आठवत नाही, पण लोकसभेला त्या मतदाराने शिवसेना भाजप युतीला मतदान केलं. त्यापैकी 8% मतदारांनी 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपलं मत बदललं आणि विधानसभेला शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला मतदान केलं नाही. का केलं नाही? का केलं नाही? त्याला एखादा प्रादेशिक पक्ष हवा असेल, एखादा अपक्ष हवा असेल, किंवा एक अगदी स्थानिक जिल्ह्यापुरता पक्ष हवा असेल, तो पक्ष लोकसभेला उभा नाही म्हणून त्याने लोकसभेला शिवसेना भाजप युतीला मत दिलं होतं.
पण विधानसभेला त्याने आपल्याला हवा असलेला प्रादेशिक पक्षाचा उमेदवार आहे, जिल्हा उमेदवार आहे, किंवा अगदी स्थानिक अपक्ष वगैरे उमेदवार आहे, त्याला मतदान केलं. ह्याचा आणखीन एक हा बारकावा कळण्यासाठी तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो की राम नाईक हे भाजपचे उमेदवार उत्तर मुंबई तेव्हा विरार, वसई, पालघर पर्यंत जायचा. तर ते राम नाईक हे प्रचंड मताधिक्याने उत्तर मुंबईतून निवडून यायचे. त्यामध्ये वसई आणि पालघर हे मुंबई बाहेरचे दोन विधानसभा मतदारसंघ यायचे, ज्याच्यात वसई सुद्धा होता, जिथून हितेंद्र ठाकूर प्रचंड मताधिक्याने अपक्ष म्हणून निवडून यायचे. पण लोकसभेला हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचा उमेदवार तेव्हा नसायचा, आणि त्यामुळे विधानसभेला हितेंद्र ठाकूर यांना मत देणारा जो मतदार असायचा, ती 70-80 हजारातली जवळजवळ 50-55 हजार मतं भाजपला, शिवसेना भाजप युतीला म्हणजे राम नाईक यांना पडत होती. पण मला वाटतं 2004च्या सुमाराला राम नाईक यांच्या विरोधात काँग्रेसने गोविंदा नावाचा अभिनेता मैदानात उतरवला. गोविंदा राजकारणात नवा होता, पण लोकप्रिय होता. पण तो नुसता अभिनेता नव्हता, तो काँग्रेसचा उमेदवार होता. पण गोविंदा हा मूळचा सिनेमात येण्यापूर्वी विरारचा रहिवासी होता, आणि विरारचे तत्कालीन आमदार, आत्ता पराभूत झालेले आमदार हितेंद्र ठाकूर हे गोविंदाचे कॉलेजच्या काळातले मित्र होते. त्यामुळे गोविंदाने उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आणि निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिली गोष्ट जर काय केली असेल, तर तो विरारच्या प्रसिद्ध देवस्थान जीवदानीचं दर्शन घ्यायला गेला, आणि त्याच्यासोबत हितेंद्र ठाकूर होते, आणि तिथून त्याच्या प्रचाराला सुरुवात झाली. तिथे एक चित्र स्पष्ट झालं की विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांची राम नाईक यांना मिळू शकणारी मतं ही गोविंदाकडे म्हणजे पर्यायाने काँग्रेसकडे झुकली होती. आणि मला वाटते त्या 2004च्या निवडणुकीत गोविंदासारख्या अभिनेत्याने राम नाईक यांचा पराभव केला होता. फरक कसा असतो बघा, जी मतं गोविंदा नसताना राम नाईक यांना मिळत होती, ती गोविंदा आला आणि त्यांच्याकडून गेली. कारण हितेंद्र ठाकूर गोविंदाच्या प्रचारात उतरला होता, भले गोविंदा काँग्रेसचा उमेदवार होता. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की लोकसभा आणि विधानसभेनुसार जो फरक पडतो, उरलेल्या सगळ्या मतदारसंघात युतीची मतं राम नाईकांना मिळाली असेल, पण विरारच्या वसईच्या त्या मतदानाने सगळा चमत्कार घडवला. असो, मुद्दा असा की 1999च्या त्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा एकत्र होत असताना 1 मिनिटाच्या 1.5 मिनिटाच्या फरकाने जर 8% मतदार लोकसभेला युती आणि विधानसभेला दुसऱ्या पक्षाची निवड करतो 1 मिनिटाच्या फरकाने, तर विचार करा, मे जून मधली लोकसभा आणि नोव्हेंबर मधली विधानसभा यामध्ये 4.5 महिन्याचा फरक पडलो, तर मतदानामध्ये किती टक्क्याचा फरक पडतो? का फरक पडतो? एवढा फरक पडतो. अरे 8% फरक 1-1.5 मिनिटात पडलेला आहे. मग 4.5 महिन्यामध्ये परिस्थिती बदलते, नवी मतदान केंद्र येतात, नवे उमेदवार येतात, पक्षांच्या भूमिका बदलतात, आघाड्या बदलतात, बंडखोऱ्या बदलतात. मग त्याप्रमाणे मतदाराने आपला चॉईस का बदलायचा नाही? विश्लेषकांची इच्छा भली अशी, म्हणून विश्लेषकांना म्हणून लोकसभेला ज्याला मत दिलं त्यालाच मतदाराने विधानसभेत सुद्धा मत दिलं पाहिजे. ही सक्ती आहे का? याला संविधानाची रक्षा म्हणतात का? याला लोकशाही म्हणतात का? काय नेमकं आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये एवढा फरक कशाला? हे प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? तुम्ही फक्त किनाऱ्यावर बसून चर्चा करणारे आहात. मतदार आणि उमेदवार हे प्रत्यक्ष प्रवाहात पोहणारे असतात. तेव्हा त्या प्रवाहात पोहणाऱ्यांना किनाऱ्यावर बसलेल्यांनी शहाणपण शिकवू नये.
नेमकी हीच गोष्ट ज्यांच्या लक्षात येत नाही, ते गेले 8-10 दिवस झाले लोकसभा आणि विधानसभेला एवढा फरक पडलाच कसा. अरे 1 मिनिटाने फरक पडतो. 1 मिनिटाने फरक पडतो. एकाच वेळेला मतदान केंद्रात केल्यानंतर सुद्धा 8% फरक पडतो. ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यावेळेला मी सांगतोय 99ची गोष्ट, तेव्हा युतीला 48 पैकी 30 जागा मिळाल्या होत्या विधानसभेत. लोकसभेच्या 30 जागा एकाच वेळेला मतदान. लोकसभेच्या 30 जागा शिवसेना भाजप युतीला मिळाल्या होत्या. पण विधानसभेला त्यांचं गाडं मला वाटतं काहीतरी 115-120 पर्यंत येऊन अडकलं होतं. मग लोकसभेच्या हिशोबात आपण गेलो तर लोकसभेला 30 जागा म्हणजे 318, 180 विधानसभेच्या जागा मिळाल्या पाहिजेत, असं गणित कुणी मांडलं होतं का? का नाही मांडलं? का नाही मांडलं? लोकसभेला 1 मिनिटात असा काय फरक पडला की युतीला 180 लोकसभेचे मतदारसंघ मिळतात आणि विधानसभेला ते गाडं 120 वर येऊन अडकतं. कारण हा अभ्यास असावा लागतो. उडाणटप्पूपणा करून चालत नाही. उगाच तुम्हाला चाय बिस्कुट पत्रकार उगाच कोणी म्हणत नाही. कुठच्याही विषयाकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे आणि आधी विषय आपण समजून घ्यायचा, मग समोरच्या ऐकणाऱ्याला वाचणाऱ्याला समजवायचा असतो. नाही तर उडाणटप्पूपणे झालं काय. अरे माणसाचा विचार, मत म्हणजे त्याच्या बुद्धीनुसार बदलत असतं. आणखीन एक तुम्हाला मोठं उदाहरण देतो मी. मोठं उदाहरण देतो. 5 वर्षापूर्वी विधानसभा निवडणूक एकत्र लढलेले, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंचावर बसून ते शब्द निमूटपणे ऐकणारे आणि युतीमध्ये कायम असलेले उद्धव ठाकरे हे निवडणुकीचे निकाल पूर्ण होईपर्यंत युतीमध्ये होते, युतीच्या भूमिकेत होते. कुठेही त्यांनी आपल्याला मुख्यमंत्री पद पाहिजे, शिवसेनेला मुख्यमंत्री पद पाहिजे, आपण वडिलांना शब्द दिलेला आहे, ही भाषा वापरलेली नव्हती. ते उद्धव ठाकरे निकाल पूर्ण झाल्यानंतर एका तासात बदलले. एका तासामध्ये उद्धव ठाकरे यांचं मत बदलत असेल आणि त्याला आपण महान समजत असू, तर सामान्य मतदाराने लोकसभेनंतर 4.5 महिन्यांनी आपलं मत का बदलायचं नसतं? या विश्लेषकांना माझा प्रश्न आहे. ज्यांचे विश्लेषण तुम्ही गेले 8 दिवस ऐकताय त्या प्रत्येकाला माझा हा प्रश्न आहे की निवडणुकीचे निकाल येईपर्यंत युतीमध्ये असलेले उद्धव ठाकरे हे मी दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो, मी वेगळा विचार करू शकतो, माझ्या समोर सगळे ऑप्शन खुले आहेत, इतका विचार निकाल पूर्ण झाल्यानंतर 1 तासात बदलत असेल मत, तर मग लोकसभेला मत देणारा मतदार हा विधानसभेला आपलं मत का बदलणार नाही? त्याला तर भरपूर वेळ मिळाला. 4.5 महिने मिळाले. 4.5 महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं, नाना पटोलेंनी काय केलं, शरद पवारांनी काय केलं, ओवायसीनी काय केलं, नोमानींनी काय केलं, जरांगेनी काय केलं, या सगळ्याचा विचार करून मतदार लोकसभेला दिलेलं आपलं मत बदलू शकतो. या 4.5 महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये काय झालं, सिलिगुडीमध्ये काय झालं, हिमाचल प्रदेशमध्ये काय झालं, गुजरातमध्ये गणपतीवर दगडफेक का झाली, या सगळ्या गोष्टीचा विचार करू शकतो मतदार आणि त्याप्रमाणे त्याचं मत बदलू शकतं. पण मतदार मत बदलतो याच्यावरच ज्याचा विश्वास नाही ते लोकशाही वाचवण्याची भाषा करतात. मग त्यांना अचानक बहुमत, एवढं मोठं बहुमत, राक्षसी बहुमत हे शब्द आठवतात. पण यापैकी एकाही दिवट्याला 2015 आणि 2020 या विधानसभा निवडणुकीत दिल्लीला 70 पैकी 67 आणि 63 आमदार आम आदमी पक्षाचे निवडून आले. तेव्हा राक्षसी बहुमत हे शब्द आठवले नाही. आता सगळे मोठे घटना तज्ञ आणि बाहेर आलेले की विरोधी पक्षच नसेल तर लोकशाही कसली. दिल्लीच्या विधानसभेमध्ये जेव्हा
67 किंवा 63 आमदार एका पक्षाचे निवडून येतात आणि विरोधी पक्षाला बहुमत विरोधी विरोधी पक्षाला विरोधी नेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेले आमदार सुद्धा मिळाले नाहीत. तेव्हा कोणाला चमत्कार वाटला नाही, ते राक्षसी बहुमत वाटलं नाही. लागोपाठ 3दा लोकसभेला दिल्लीच्या 7च्या 7 जागा भाजप जिंकतो आणि आधीच्या 2 लोकसभांनंतर झालेल्या विधानसभामध्ये निवडणुकीमध्ये भाजपचा सुपडा साफ होतो. तेव्हा मतदाराने असं मतदान का केलं हा प्रश्न किती लोकांनी विचारला, का नाही विचारला? जर तुम्ही आज हा प्रश्न विचारणार असाल की 4.5 महिन्यात असं काय बदललं की लोकांनी एवढा उलटा विचार करावा, मग हाच प्रश्न 2014च्या लोकसभेत सुपडा साफ झालेला आणि 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला आम आदमी पक्ष हा अवघ्या 7 महिन्यानंतर दिल्लीच्या विधानसभेमध्ये 70 पैकी 67 जागा केजरीवाल यांना का देतो? लोकसभेला 2ऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ होतो. लोकसभेला 1 नंबरवर असलेल्या भाजपला अवघ्या 3 जागा मिळतात. हा चमत्कार कसा घडला हा प्रश्न कोणी विचारला नाही. कारण हे विश्लेषक नाही, हे विश्लेषक नाहीत, हे संपादक नाहीत, हे पत्रकार नाहीत, हे काँग्रेसच्या इकोसिस्टीमचे चमचे आहेत, दलाल आहेत, एजंट आहेत. त्यामुळे काँग्रेस हरली की त्यांना दुखणं सुरू होतं आणि त्यांना हे सगळे आठवायला लागतात. पण संबंधातले इतर जे संदर्भ आहेत ते आठवत नाहीत, ते आकडे आठवत नाहीत, त्या घटना आठवत नाहीत, त्या निवडणुका आठवत नाहीत. कारण हा सगळा मूर्खांचा बाजार आहे. आणि मग बोलवायचं कोण? कुमार केतकरना बोलवायचं, आणखीन कोणाला बोलायचं? तुम्हाला हे निकाल पटतात का? अरे पटायचा संबंध काय आला? मतदाराने आपलं मत व्यक्त केलेलं आहे, ते विश्लेषकांना पटावं या आधारावर नाही होत. विश्लेषकांना पटण्यासाठी मतदार मतदान करत नसतो. तो आपल्याला पाहिजे तेव्हा कोणालाही सिंहासनावरून खाली उतरवतो आणि आपल्याला पाहिजे असेल तेव्हा दुसऱ्या कोणाला तरी सिंहासनावर बसवतो. त्याला लोकशाही म्हणतात. आणि ती लोकशाही ज्यांना मान्य नाही अशा लोकांनी स्वतः एक विश्लेषक, अभ्यासक, पत्रकार, बुद्धिजीवी असे मुखवटे चढवलेले आणि मतदार वेळोवेळी अशा लोकांचे मुखवटे टराटरा फाडून टाकत असतो. आणि मग ते फाडले जातात तेव्हा हे सवकलेले चोर भामटे आपली अब्रू कशी झाकावी म्हणून पळापळ करत सुटतात, पळापळ करत सुटतात. तेव्हा जे काय निवडणूक निकाल लागल्यानंतर असं मतदान झालंच कसं असं म्हणणारे जे आहेत ते मग निमित्त शोधायला लागतात. ईव्हीएम मध्ये गडबड आहे, मतांचे आकडे असे आणि आकडे तसे, एवढं मतदान मध्यरात्रीत कसं झालं हे यापूर्वीही झालेलं आहे, यापूर्वी सुद्धा झालेलं आहे. पण तेव्हा कोणाचं लक्ष नव्हतं, कारण तुमचे पराभव झालेले नव्हते, तुमच्या लाडक्यांचे पराभव झालेले नव्हते. लाडक्या बहिणीचा विजय झाल्यानंतर, यांचे लाडके भाऊ पडल्यानंतर यांना अचानक या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. मुद्दा असा असतो मित्रांनो, विश्लेषण करण्यासाठी प्रामाणिकपणे नमुना घ्यावा लागतो. तो नमुना गव्हाच्या पोत्यातले गहू घ्यायचे नमुना म्हणून आणि हे तांदूळ नाहीत म्हणून सिद्ध करायचं. गव्हाच्या पोत्यात तांदूळ मिळत नाहीत, तांदूळ मिळत नाही. तिकडे जाऊन गवगवा करायचा. बघा हा केवढा जातीयवाद आहे, चितळ्यांच्या दुकानामध्ये बिर्याणी मिळत नाही, मग मुस्लिमांनी करायचं काय? मुस्लिमांना बिर्याणी पाहिजे, चितळे बिर्याणी का विकत नाहीत? हा जो कांगावा असतो ना मित्रांनो, तो कांगावा चालू आहे. हा सगळा जे काय चाललंय निकालानंतर हे हडबडून गेलेले आहेत. हे एक गोष्ट विसरले की तुम्हाला जो मात चढला होता तो मतदाराने उतरवलाय, भाजपने नाही. कारण भाजपला आज सुद्धा लोकसभेच्या आसपासच 26% मतं आहेत आणि मतांची पर्सेंटेज घटली आहे ती महाविकास आघाडीची घटली आहे. कारण मी तुम्हाला जे हितेंद्र ठाकूरचं उदाहरण दिलं
की लोकसभेला हितेंद्र ठाकूर गप्प असला की राम नाईकांना मतं जायची. पण ज्या वेळेला गोविंदासाठी मतं काढायला आला तेव्हा ती मतं गोविंदाकडे गेली, राम नाईकांची घट झाली. तेव्हा भाजपचा उमेदवार वसई विरार मधून निवडून येत नाही. नेमकी तीच गोष्ट इथे झालेली आहे. जे लोक ओवायसी असतील, कोणते समाजवादी पक्ष असेल, काय तो बच्चू कडूंचा पक्ष असेल, किंवा हे सगळे पक्ष जे लोकसभेमध्ये ज्यांना स्टेक नव्हते, त्यांच्या मतदाराने लोकसभेला महाविकास आघाडीला मतं दिली. विधानसभेला त्यांनी आपापल्या प्रादेशिक छोट्या पक्षांना दिली आणि महाविकास आघाडीची खटिया खडी झाली. मग लागले त्यांचे चाय बिस्कुटे बोंबलायला की असं मतदान होतच कसं. अरे भाजपचं मतदान फारसं वाढले नाही, अर्धा पाऊण 1% वाढले, पण तुमची घट झाली. तुम्ही बुटके झालात म्हणून भाजप उंच झालेला दिसतोय, तुम्ही बुटके झालात म्हणून महायुती उंच झालेली दिसते. महायुतीची उंची वाढलेली नाही. लोकसभेला जे काही 43-44% होते ते 47% झाले, पण तुमचे 43-44% होते ते 10% घटले. कारण तुमचे लचके अबू आझमीने तोडले, तुमचे लचके ओवायसीने तोडले, तुमचे लचके बच्चू कडूने तोडले, जनसुराज्यने तोडले, संभाजी राजे त्यांच्या स्वराज्य किंवा स्वाभिमानी शेतकरीने तोडले, बंडखोरांनी तोडले. त्याचा हिशोब कोणी काढायचा. भाजपला अधिक मतं सुद्धा मिळालेली नाही. हा, अजितदादांची मतं वाढली, बाकी शिंदेच्याही मतामध्ये फारशी वाढ झालेली नाही, घट झाली. तरी जागा वाढल्या, कारण तुमचे लचके तोडले गेलेले, तुमच्या वजनात घट झाली, त्यांचं पारडं जड. पण हे समजून घेण्यासाठी अक्कल असावी लागते, डोकं ठिकाणावर असतो. मूर्खांच्या बाजारात चर्चा जोर जोरात. झालंच कसं. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.